ही जी मिठाईची रेसिपी आहे, जी की रक्षाबंधन स्पेशल बनवली आहे. यामध्ये मैदा किंवा मावा त्याचबरोबर कोणतीही क्रीम किंवा कोको पावडरचा वापर अजिबात केला नाही. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न दवडता लगेच सुरुवात करूयात मिठाई बनवायला. तर इथे मी घेतलेले आहेत ओरिओचे 3 पॅकेट्स. यामध्ये 2 आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आणि त्याचबरोबर एक आहे चॉकलेट फ्लेवरचा. तर हे जे बिस्किट आहेत ते सगळे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याची जी क्रीम आहे आतली ती आपल्याला वेगळी काढायची आहे. तर एका चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही याला वेगळं करू शकता अशा प्रकारे. तर सगळी जी क्रीम आहे बिस्किटांची ती एका वेगळ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं मी सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं या बिस्किटांचे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे. बारीक याची पावडर बनवायची आहे. तर इथे हे सगळे तुकडे करून झालेले आहेत. आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि याची आपल्याला छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे. तर ही अशा प्रकारे फाईन अशी पावडर बनवून घेतली आहे आणि यामध्ये टाकायची आहे 2 चमचे इतकी मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे या आपल्या मिठाईची चव आहे ती खूप छान येते, म्हणून मिल्क पावडरचा वापर आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर 3 चमचे इतकी पिठी साखर टाकायची आहे. 1 टीस्पून या मापाने 3 चमचे टाकलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काजू बदामाचं वाटण. इथं मी 5 ते 6 काजू किंवा 4 ते 5 बदाम घेतलेले आहेत. हे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे आणि याला टाकायचं आहे आपल्याला या बॅटरमध्ये किंवा या पावडरमध्ये. तर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 1 ते 2 चमचे दूध टाकून आपल्याला याला एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. दूध कमीच वापरायचं आहे, नाहीतर आपल्याला हे खूप जास्त पातळ होतं. पिठी साखर असल्यामुळे याला पाणी सुटतं, म्हणून अगदी 1 ते 1.5 चमच्यातच अशा प्रकारचा एक गोळा तयार होतो. तुम्ही बघू शकता अगदी सहज बनतो 1 मिनिटामध्ये. आणि याला बाजूला ठेवूयात एका वाटीमध्ये. आता आउटर लेअरची तर तयारी झालेली आहे. आता मधातलं स्टफिंग बनवूया. तर यासाठी पाववाटी खोबरं आहे, हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. घरचंच खोबरं किसून घेतलं आहे आणि त्याचबरोबर 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम असे याच भांड्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता यामध्ये टाकायचं आहे पिठी साखर 3 ते 4 चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण साखर इथं घेऊ शकता. तर ही पिठी साखर आहे 4 चमचे मी इथे टाकलेली आहे. आता यामध्ये टाकायचं आहे मिल्क पावडर. तर जे छोटं मिल्क पावडरचं सॅशे भेटतं ना, छोटंसं पॅकेट, ते मी इथं पूर्ण टाकणार आहे. जवळपास हे 4 चम्मच असतं. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेऊयात. तर याचं छान बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर इथं ही पावडर मी बनवून घेतलेली आहे. तर काढून घेऊयात एका बाउलमध्ये. तर ही अशा प्रकारची एक पावडर बनवून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक नाही करायची, अगदी मिक्सर चालू बंद करत भरड काढून घ्यायची आहे. आणि यामध्ये टाकायची आहे जी आपण क्रीम काढली होती ना बिस्किटांची, ती इथं सगळी ॲड करायची आहे. 2 ते 3 चमचे खूप झालं इतकं दूध ॲड करायचं आहे. 1 ते 2 चमचे दुधातच ही क्रीममुळं हे आपल्या याचा छान असा डो बनून येतो. तर अगदी सहज हा जे मधातलं स्टफिंगचा डो आहे तो बनतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक तयार झालेला आहे. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर येतो या डोचा बिस्किटांच्या क्रीममुळे. आणि जे खोबरं आपण यामध्ये वापरलं नाही त्यामुळे खूप छान टेक्स्चर येतं या मिठाईचं. तर एका अशा बटर पेपरवर किंवा हे घरातच मी कापडाबरोबर आलेला हा पेपर आहे पॉलिथिनसारखा, तो मी इथं कट करून घेतलेला आहे. त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि जे आपला चॉकलेटचा गोळा होता किंवा पहिलं जे आपण बाहेर आउटर लेअरसाठी बिस्किटचं बनवलेलं होतं ते अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे या पॉलिथिनवर किंवा या पन्नीवर. तर अगदी सहज बनतं. थोडंसं तूप लावायचं बेलण्याला पण आणि या बटर पेपरला किंवा पॉलिथिनला. आणि हे तयार झाले, याला साईडला ठेवूत. आता दुसऱ्या बटर पेपरवर तूप लावून घ्यायचं आहे.
अगदी थोडंसं तूप आपल्याला याला सगळीकडं स्प्रेड करायचं आहे. आणि आता हे जो दुसरा गोळा आहे स्टफिंगचा, तोही अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे. हा लाटायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे एखाद मिनटं लागतो. आणि याला आपल्याला अशा साईडने जिथे जिथे चिरा पडलेला आहे तिथं असं प्लेन करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. आणि हा जो आपल्या हातावर घ्यायचा आहे पन्नीवरचा काढून, आणि या ज्या बिस्किटाची लेयर आहे त्याच्यावर ठेवायचा आहे, अगदी अलगद ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता ना अगदी हळूवार एक रोल बनवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने याला प्रेस करत लास्टपर्यंत आणायचं आहे. आणि पन्नी आपल्याला साईडला करत करत हा रोल बनवून घ्यायचा आहे आणि याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे. तुम्ही राऊंड शेप पण देऊ शकता, पण स्क्वेअर शेप मी इथं देत आहे. हे बघा, अशा प्रकारे अगदी सहज हा शेप बनतो चारी साईडनं प्रेस करत. आणि ज्या बाहेरच्या दोन्ही साईड आहेत तिथंही आपल्याला आतल्या साईडनं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे थोडंसं. आता याला असं डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी. आणि 1.5 तासानंतर आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. अगदी सहज निघतो. आणि चाकूच्या किंवा सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला याचे अर्धा इंचाचे कट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता याचा शेप किती परफेक्ट आलेला आहे. आणि अशाच प्रकारची बर्फी तुम्हीही ट्राय करून बघा, आणि खायलाही खूप छान लागते. अगदी वेगळं असं टेक्स्चरीचं येतं. तर या रक्षाबंधनला ही मिठाई नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ही मिठाई तुम्ही अशाच प्रकारे एन्जॉय करू शकता. खूप मस्त लागते. नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा